पण त्या दिवशी ज्या व्यक्तीमुळे मूर्ती भंगली त्या व्यक्तीचा मृत्यू होईल. देव तुझ्या बाबतीत जो अन्याय करतोय ना आणि त्यांनी जे तुझ्या नशिबात लिवलंय ना ते सुद्धा मी त्याला बदलायला भाग पाडीन. मी आम्ही ताण्यासाठी व्रत करणार, काय खाणार नाही पिणार नाही. मामा हे व्रत नक्की पूर्ण होईल. हेच होतं ना तुझ्या मनात, म्हणून तू आम्हा सगळ्यांची परीक्षा घेतलीस. ठीक आहे, पण आम्ही आता परीक्षेत पास झालो ना. जे तू पारूचा हिरावून घेतलेला जीव मी तुझ्याकडून परत आणलाय. आता प्लीज पारूवरची आणि तिच्या नात्यावरची सगळी संकट दूर कर. मी माझं कर्तव्य पूर्ण केलंय. आता सगळं तुझ्या हातात आहे. देवी, तू हे व्रत आम्हा दोघांकडनं पूर्ण करून घेतलंस. तू हे सिद्ध केलंस की आदित्य सरच माझे जोडीदार आहेत.